मला सांगा, काय नेमका भ्रष्टाचार झाला, काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? गेली 5 वर्षापासून तुम्ही पाठपुरावा करता. तुमचं नाव सांगा. मी ज्ञानेश्वर जगन्नाथ गरड, राहणार करजखेडा, तालुका जिल्हा धाराशिव येथील एक जागरूक नागरिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ता आणि समाजसेवक आहे. मी 17 ते 22 या कालावधीतील ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार हा पूर्णपणे उघड केलेला आहे. सन 21 आणि 22 या 2 वर्षात 15 वित्त आयोगातून आलेला निधी तत्कालीन ग्रामसेवक सावंत महेश राजेंदर, शिंदे अयोध्या शंकर आणि भोगस सरपंच सुभाष महादेव कळसुले यांनी 41.37 लाखाचा अपहार गावात कोठेही कामे न करता, कोणतेही कागदपत्र, कोणतेही काही ग्रामपंचायत कार्यालयात रेकॉर्ड उपलब्ध न करता फक्त ग्रामपंचायतच्या ICICI बँक खात्यातून आणि युनियन बँक खात्यातून सदरचा 41.47 हजार लाखाचा उघड अपहार केलेला आहे. विशेष म्हणजे सुभाष कळसुले हा खुल्या गटातील पुरुष सदस्य आहे आणि करजखेडा ग्रामपंचायतला 17 ते 22 या कालासाठी OBC इतर मागासवर्गीय महिला आरक्षित पद होतं. असे असताना सुभाष कळसुले यांना सरपंच पदाचे अधिकार नसताना त्यांनी कोणतेही कामे न करता सदरच्या शासकीय निधीचा पूर्णपणे अपहार केलेला आहे. आणि त्यांना पण माहिती होतं की आपण अपहार करत आहोत. हे माहिती असून देखील जनतेच्या आणि गावाच्या विकासासाठी आलेला निधी त्यांनी कुठेही गावात वापरलेला नाही. हे पूर्णपणे विविध चौकशातून सिद्ध झालेलं आहे. असे असून देखील पंचायत समिती स्तरावरील जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी आज रोजीपर्यंत कायद्यानुसार आणि विहित शासन निर्णयानुसार आज रोजीपर्यंत संबंधिताकडून अपहरित रक्कम वसूल केलेली नाही आणि करण्यात जाणीवपूर्वक टाळाटाळ करून दोषींना जाणीवपूर्वक आज रोजीपर्यंत होणाऱ्या कायदेशीर कारवाईपासून वाचवलेलं आहे. हे सिद्ध झालेलं आहे. तसेच देशमुख हे विस्तार अधिकारी ढाकणे यशस यांनी दिनांक 5/12/24 निश्चित तोंडी सूचनेनुसार 1/1/25 रोजी जो अहवाल दाखल केलेला आहे, त्या अहवालानुसार कालच्या 25/2/26 रोजी 4,20,000 रुपयेचा FIR गुन्हा नोंद केलेला आहे. सावंत ग्रामसेवक आणि सुभाष कळसुले हे सरपंच असल्याचे, परंतु सुभाष कळसुले हे सरपंच नव्हते. मग बाकीचे पैसे कुठे खर्च केले हे ढाकणे साहेबांनी दाखवलेले नाही त्यांच्या अहवालात किंवा FIR मध्ये नमूद केलेलं नाही. आणि 4,20,000 हे कोणत्या बँक खात्यातून खर्च केले हे पण ढाकणे साहेबांनी फिर्यादीमध्ये नमूद केलेलं नाही. त्यामुळे हे अधिकारी पंचायत समितीचे यांच्या संगनमताने हा ग्रामपंचायतमध्ये अपहार झालेला झाकून दोषींना वाचवत आहेत व तक्रारदारास आज रुपयांना हा त्रास देत आहेत. तर असे जर भ्रष्टाचारांना जर सरकारी अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करण्याचा अधिकार आहे आणि झाकाझाकी करण्याचे जर पर्याय असेल तर नागरिकांनी दाद मागायचं कोणाकडे, हा महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही कोणाकडून तक्रार केली आणि त्याचं पुढे काय झालं? मी माननीय गट विकास पंचायत समिती, CEO साहेब, जिल्हा मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद यांच्याकडे, डिप्टी CO मुख्य कार्यकारी, उपमुख्य कार्यकारी जिल्हा परिषद धाराशिव यांच्याकडे तक्रारी केलेली आहेत. तसेच जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे पण तक्रारी आहे. पण त्यांनी आज रोजीपर्यंत माझ्या तक्रारीवर कोणतीही कायदेशीर कारवाई किंवा अंमलबजावणी कायदेशीर केलेली नाही. हे मी ठळक स्पष्टपणे सांगतो. कोण दोष आहे पण कोणाला वाचवण्यासाठी चाललंय? या तत्कालीन ग्रामसेवक, जिल्हा परिषद कर्मचारी आणि भोगस सरपंच सुभाष कळसुले यांना वाचवण्यासाठी पंचायत समिती स्तरावरील गट विकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी, CEO आणि डिप्टी CEO हे संगनमताने वाचवत आहेत. कारण हा अपहार निधी थोडा का नाही तर 15 वित्त आयोगातून 41.67 हजाराचा 41,67,000 अपहार हा संगनमताने ठरवून केलेला आहे. कामे न करता फक्त ग्रामपंचायत ICICI बँक आणि युनियन बँकेतून काढलेले पैसे येते, कामे कुठेही केलेले नाहीत. हे पूर्ण ठराव चौकशी अहवालानुसार आणि प्रत्यक्ष स्पॉटवर येऊन कोणीही पाहावे. हे सिद्ध होऊन देखील जर शासन स्तरावरून कारवाई होत नसेल, वसुली होत नसेल तर सामान्य नागरिकांनी समजायचे काय, हा माझा मूळ प्रश्न आहे शासनाला. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना जर वाचवण्याचा जर ह्या पंचायत समिती अधिकाऱ्यांना अधिकार असेल तर असे भ्रष्ट अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर देखील कायद्यानुसार माहिती असून देखील यांनी प्रकरण दडपून ठेवतात. हा सर्वात मोठा गंभीर गुन्हा या पंचायत समिती अधिकाऱ्यांनी केलेला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यावर देखील तात्काळ फौजदारी गुन्हे नोंद करून तो अपहरित रक्कम
या संबंधित अधिकाऱ्याकडून वसूल करावी ही माझी मागणी आहे आणि विनंती आहे सर्व शासनाला, महाराष्ट्र शासनाच्या. सांगा आता काय नेमका भ्रष्टाचार झाला आणि तुमची काय मागणी आहे? प्रथम मी माझी ओळख सांगतो. मी बालाजी नामदेव नागटिळे, करजखेडा ग्रामस्थ. आज रोजीपर्यंत जो ग्रामपंचायतला निधी आलेला आहे आणि ज्ञानेश्वर गरडने जे भ्रष्टाचार उघडकीस आणलेला आहे, तर ह्या गोष्टीला अधिकाऱ्यांनी एवढं मोठं रॅकेट बनवलेलं आहे की ग्रामसेवक आणि ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, BDO, हे BDO आणि विस्तार अधिकारी आहेत ना, ह्यांची कमवती लेकरं आहेत ग्रामसेवक. म्हणजे हे त्यांची पैदा केलेली लेकरं खर्चतात नेऊन, पण हे ग्रामसेवक आणून देतात त्यांना. म्हणजे खरी लेकरं त्यांची ही आहेत. तर ह्यासाठी न्याय देवता अशी झालेली आहे की कुठंच म्हणजे एवढं मोठं रॉकेट बनवलं ह्याने की भ्रष्टाचार एवढा वाढला काय गेलेला आहे. भ्रष्टाचार झाला गावात? गावात 42 लाखाचा जो अपार झालेला आहे, जो दप्तर उपलब्ध नसताना, काय नसताना देखील ह्याने खर्च केला, हे केला म्हणून जर तरी काय अफरातफर करून ग्राउंड लेवलला काय कामं नाहीत, ग्राउंड लेवलला कामं नसून सुद्धा त्याने ते पैसे उचललेत, नावाने पैसे उचलले. हा, ग्राउंड लेवलला काय परिस्थिती आहे? ग्राउंड लेवलला त्यांना न्याय मिळत नाही. ज्ञानेश्वर नाही, काय परिस्थिती आहे गावात? काय काय कामं झाली नाही? गावात बरेचसे ग्राउंड लेवलला कुठलीच कामं झालेली नाहीत, पण पैसे तर उचललेले आहेत. बिल उचलली? हा, रेकॉर्डली कागदपत्र काम आहे, पण ग्राउंड लेवलला काम नाही. ग्राउंड लेवलला सगळं भ्रष्टाचार आहे. काम केले दाखवले? काम हँडवॉश वगैरे शाळेतलं जे आहे ते तर ऍक्च्युली तिथं नाहीच. हा, अंगणवाडी काय? अंगणवाडीचे पण बऱ्याचशा गोष्टी जे त्यांना वरून आलेलं जे काय होतं सामान साहित्य काय जे आलेलं शाळेसाठी होतं ते बिलकुलच मिळालेलं नाहीये. आणि ते असंच वरले सगळं गायब केलेलं आहे. दुरुस्तीच्या नावाखाली? दुरुस्तीच्या नावाखाली पण काय हे केलेलं नाही, त्यांनी पैसे आणलेले आहेत. काय म्हणणं आहे तुमचं गावकरी? गावकरी म्हणून ज्ञानेश्वर गरडला न्याय मिळावा आणि ही गावातले जे निधी आहे तो परत मिळावा आणि आमच्या गावाचा ते निधी वापरून आमच्या गावाचा विकास व्हावा एवढीच अपेक्षा आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.